चारू आपला जीव घ्यायचा प्रयत्न केला त्या दुर्गेश्वरीनं. तू कशी काय तिला वाचवायला गेलीस? सतत द्वेष करत आली ती बाई तुझा, आणि तू माफ करू शकतेस तिला? अहो पण त्या आपल्या घरच्याच आहेत ना. असं तू मानतेस चारू? त्या दुर्गेश्वरीनं तुला कधीच घरातली एक मानलेलं नाहीये. अधिपती आणि अक्षराने त्या दिवशी वाचवलं नसतं ना चारू, तर आपण हे बोलायला आज जिवंत सुद्धा नसतो. हे बघा, जे नशिबात असतं ना ते घडतंच. आणि दुर्गेश्वरीला शिक्षा करण्याच्या बाबतीत तुम्ही म्हणत असाल तर मला पटतंच आहे की त्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. तुला पटतंय नाही? मग तिला माफ करायचा स्टँड का घेतलास तू? अहो कितीही झालं ना तरी शेवटी त्या आपल्या घरातल्या आहेत. त्यांना पकडायला घरात पोलीस आले हे बरोबर नाही. चारू, या घरात पोलीस आले कारण दुर्गेश्वरीनं मोठा गुन्हा केला. हे बघा, त्यांना त्यांच्या या गुन्ह्याची आपण वेगळ्या पद्धतीने शिक्षा देऊ शकलो असतो, पण पोलिसांनी येऊन त्यांना असं अटक करून घेऊन जाणं वगैरे नाही. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कशी शिक्षा व्हायला हवी होती तिला? त्यांना त्यांच्या गावी पाठवलं असतं किंवा अजून काहीतरी केलं असतं, पण अशी कायदेशीर कारवाई करायची काय गरज होती? दुर्गेश्वरीनं जे काही केलं ना, त्यासाठी तिला फक्त गावी पाठवून देणं पुरेसं नव्हतं. हे बघा, माणसांकडनं चुका होतात, पण ती चूक सुधारण्याची त्याला संधी तर द्यायला पाहिजे, तरच तो सुधारेल ना. चारू, त्या दुर्गेश्वरीनं आजपर्यंत या घरात खूप चुका केल्या आणि वेळोवेळी तिला सुधारण्याची संधी सुद्धा दिली आहे, पण ती बाई सुधारली नाही कधी, आणि यापुढे ती सुधारेल अशी शक्यता नाहीये. आणि महत्वाचा फरक समजून घे चारू, चूक आणि गुन्हा यामध्ये मोठा फरक आहे. दुर्गेश्वरीनं जे केलं ना, तो कायदेशीर गंभीर गुन्हा आहे. नाही, ते सगळं जरी असलं तरी आज जे काही झालं म्हणजे घरात पोलीस आले हे मला नाही आवडलं. तुझ्या मनाचा मोठेपणा मी समजू शकतो, पण या बाबतीत नाही. या अशा वृत्तीच्या बाईला ना यापेक्षा मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. हे बघा, घरातल्या माणसाने चूक केली की नाही, मग त्याला शिक्षा सुद्धा घरातल्या माणसानेच द्यायला हवी असं मला वाटतंय. चारू, दुर्गेश्वरीला शिक्षा व्हावी हा निर्णय अधिपती आणि अक्षरानं घेतलाय, आणि माझा त्याला पाठिंबा आहे. आम्ही आहोत ना घरचे. तुम्हाला ना माझं म्हणणंच कळत नाही. दुर्गेश्वरीला शिक्षा व्हायला हवी हे मलाही पटतंय, फक्त ती शिक्षा वेगळ्या पद्धतीने द्यायला हवी. पण आई त्यांना माफ कशा करत होत्या? त्यांना राग कसा नाही आला अजिबात? काय तुम्ही म्हणताय की त्या प्रेमळ आहेत, सगळ्यांनी सांभाळून घेतात वगैरे वगैरे, एवढं काय? हे तुमचं म्हणणं मला पटतंय अधिपती, अगदीच मान्य आहे. तरी माझ्या मनात पाल चुकचुकते. मी असा विचार केला की ज्या आईला तिच्या मुलाचं प्रेम माया मिळालेली नाहीये, ती दुसऱ्या आईपासून तिच्या मुलीला वेगळं नाही करणार. आणि असं म्हटलं तरी त्यांच्या माफ करण्यात एक वेगळी सहजता जाणवली. मला असं वाटलं की कदाचित त्यांना मावशींविषयी काहीतरी जवळीक जाणवते. कसं आहे, मी त्यांच्या बाजूने बोलतोय असं काही नाही, पण असं एक होतंय की बाबा जसं वय वाढत जाते माणसाचं तसं आपल्याला जास्ती हळवा व्हायला लागतोय. कोणी काही बोललं तर लगेच विश्वास बसतोय म्हणा, किंवा पडदिशी त्याचं मन पागळतंय, असं एक होतंय. तुम्ही म्हणताय तसं असेल कदाचित, पण नाही, माझं मन ऐकायला तयार नाही. मी कदाचित चुकीचा विचार करतही असेल. नाही, चुकीचा विचार करत नाही तुम्ही, लय विचार करताय, हे प्रॉब्लेम आहे. लय विचार केले काय होते, त्याला फुटत्यात पाटत. हा, मग आपल्याला कळत नाही की आपण जो पहिला विचार करतोय तो बरोबर आहे का, 2 नंबरचा विचार बरोबर आहे, असं होते. म्हणजे आता तुम्हाला उदाहरणासह स्पष्टीकरण देऊ आहे मास्तरीन बाई. उदाहरण द्यायचं झालं तर हे खीर असते की नाही, शेवीची खीर असते की नाही, खीर, तर ते खाताना आपल्याला कळत नाही त्याच्यात नेमकी शेवयाची चव लागते का दुधाची चव लागते का साखरेचाच गोडवा सगळ्याला आलेला आहे. तसं असं लय विचार केलं की नाही कळत नाही आपण नेमका कोणता विचार करतोय, कोणाचा विचार करतोय, कशासाठी करतोय. तसं झालंय तुमचं थोडक्यात. तुमचं म्हणणं पटतंय मला. बहुतेक मीच खूप विचार करते. पटते ना हो म्हणणं. मग आता हे सगळे वाईट विचार काढून टाका. हो अधिपती, असं विचार काढून टाका म्हटल्यावर लगेच नाही ना काढून टाकताय. हा, नाहीच येत, पण आता जो विचार करून काय साध्यच होणार नाही तो विचार करायचा कशाला. तुमचा विश्वास आहे ना हो त्या चारुलता मॅडमवर? आहे ना. आणि ह्याच्या आधी बी जेव्हा मावशीने त्यांच्या अंगावर हात उगारला होता तेव्हा बी त्यांनी माफच केलं होतं. हो, लय विचार करू नका सा, आलं का लक्षात? आणि सॉरी बरं काय, मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली, तुम्हाला सांगितलीच नाही एवढी वर्ष. कोणती गोष्ट?
मला जादू येत्या. जादू? ओम ह्रीं ग्रीं ओम हडगंप धडगंप बडगंप बलबला ओम आता सगळे विचार डोक्यातनं काढून टाका विचारांच्या शेवया डोसक्यातून काढून तुम्ही का आलायस इथं? जा तुम्ही इथनं. तू शांत हो बघू आणि शांतपणे आधी जेवून घे. मला ना जेवण नकोय, मला हे आयुष्यच नकोय. माझी मम्मी तिकडे जेलत आहे, तिच्या घशातनं खाली अन्नाचं एक दाणं उतरत नसल आणि मी इथं हादडत बसू आहे. हे बघ, तुझा राग मी समजू शकते, पण हा राग जेवणावर नको काढूस. आणि मला एक सांग, तू जेवली नाहीस तर तुलाच त्रास होणार आहे की नाही? रडून रडून ही काय अवस्था केली आहे स्वतःची. बरं, तू उपाशी राहिलीस तर तुझ्या आईला कसं वाटेल? जेवून घे बघू. तुम्हाला अचानक कसं काय पुळका आला हो माझा? मला बी जाऊ द्यायचं होतं की जेलत माझ्या मम्मी सोबत. सुक्यासोबत ओलंही जळतं, तसं होऊ द्यायचं नव्हतं मला. जी चूक तू केली नाहीयेस त्याची शिक्षा तुला कशाला भोगायला लावायची? तुम्हाला लेकीचं दुःख कळलं, पर आई असून आईचं दुःख कसं नाही कळलं हो? माझी मम्मी जेलात गेली काय किंवा मी आज जेलात गेले काय, दोघी एकमेकींपासून लांबच झालो ना हो. हे बघ, तुझं दुःख कळतंय मला. नाही नाही, तुम्हाला नाही कळलं माझं दुःख. तुम्हाला जर माझं दुःख कळलं असतं ना तर तुम्ही माझ्या मम्मीला जेलात जाऊच दिलं नसतं. अहो, तुमच्या हातात होतं माझ्या मम्मीला जेलात न जाऊ देणं. अगं, पण मी प्रयत्न केलेच ना. नाही केले, प्रयत्न नाही केले तुम्ही. तुम्ही ना फक्त दिखावा केला या समजाच्या नजरेत चांगलं राहण्याचा. तुम्ही जर ठरवलं असतं ना तर माझी मम्मी कवाच जेलात गेली नसती. माझं ऐक बाळा. नाही, तुम्ही बाळा बोलू नका. तुम्ही मला बाळा बोलून तुम्ही काय माझी मम्मी नाही होऊ शकत. आणि माझ्या मम्मीची माझ्या आयुष्यातली जागा या जगात कुणीच नाही घेऊ शकत. अगं, बरोबर आहे तुझं. तुझ्या आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण समजा तुझी आई तुझ्यासाठी जेवण घेऊन आली असती तर तू जेवली असतीस की नाही? माझ्या मम्मीने ईश जरी दिला असतं ना तरी ते प्यायले असते. पण असं कुणी बी आणलेलं मी जेवणार नाही. आणि तुम्ही आणलेलं तर नाहीच नाही, कारण तुम्ही घरात आलात म्हणताना माझी मम्मी घराबाहेर गेली. अगं ऐक, नाही, मला हात लावू नका सा, मला आधार बी देऊ नका सा. माझा आधार काढून घेतला आणि आता ह्यो खोटा आधार देताय वय मला. माझी मी समर्थ आहे. मला माहिती तू स्वतःची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेस ते, पण मला एक सांग, असं रडून काय होणार आहे? तू जरा शांतपणे विचार कर ना. हा, नको असा राग राग करूस. शिकलीस ना तू, मग जाऊ दे ना. आता जे झालं ते झालं. झालं ते झालं म्हणायला तुम्हाला काय जातंय हो? ज्याचा जवळचा माणूस गेलाय ना त्याला विचारा काय त्रास होतो. हे बघ, मला इतकंच कळतंय की रडून काहीच होणार नाही. तू जरा शांतपणे विचार कर. मला एक सांग, तू शिकली आहेस ना, तुला पुढे शिकायचंय का? तू पुढे शिक ना. तुझा शिक्षणाचा जो काही खर्च असेल तो मी उचलेन. हो चारुबाई, तुम्हाला पैशाचा एवढा जर माज असेल ना तर पैसे देऊन माझ्या मम्मीला जेलात बाहेर काढून दाखवा. काढाल काय? आता नाही बोलणार तुम्ही. मला ना कळलंय कुणीच कुणाचं नसतं, म्हणताना जग फसतंय. मला काही कळत नाही बाई, खोटी माया घेऊन आलाय तुम्ही ते.
छान संसार करा. चला मी निघतो आता. आज नेमकं लेट झाला मला जरा. येऊ काय? हो. हो. काय तंद्री लागली कुणीकडं? काय तुम्ही काय दिवसा डोळ्या काय म्हणजे जागेपणी काय काय झालं? बरं वाटत नाही काय? नाही अहो मी बरी आहे. काय काय स्वप्न बघत होता काय? तुम्हाला कसं कळलं? अगं मी असंच म्हणलं स्वप्न. तुम्ही काय खरंच जागेपणी स्वप्न बघत नाही? मी खरंच स्वप्न बघत होते. कुठलं स्वप्न? तुम्ही ओळखा बघू. मला कसं कळणार? अहो तुम्हाला जादू येते ना. जादू ती डोक्यातून वाईट विचार काढायची जादू येते मला. हे स्वप्न प्रयत्न तरी करा. हा आपण कुठेतरी लांब फिरायला गेलो दोघ जण. नाही अजून मग काय चंद्रावर गेलोय आपण जमिनीवर या. जमिनीवर या. जमिनीवर येऊ काय? हा पण तुम्ही काय भूगोलाच्या मास्तरीन बहिण आहे, तुम्ही मराठीच्या मास्तरीन बहिण आहे ना. आपल्या दोघांच्या लव्ह स्टोरीचा धडा छापून आलाय मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या दोघांच्या. हा? नाही हो. हा पण एक गोष्ट खरी आहे. मी लव्ह स्टोरीचाच विचार करत होते. आपल्या आई बाबांच्या. हो तुम्ही काय 24 तास त्यांचाच विचार करताय का मास्तरीन बाई? एवढं काय स्वप्न पडलं होतं? मला असं स्वप्न पडलं की आई बाबांचं लग्न झालंय. आई अशा छान छान माप ओलांडून घरात आल्यात. आपण दोघं आई बाबांच्या पाया पडतोय आणि आजींनी घराचा कारभार आईंकडे द्यायचा म्हणून घराच्या किल्ल्या आईंकडे दिल्यात. आणि मग तुमच्या हातात ही किल्ली पडली आणि मला जाग आली. ते म्हणतात ना मग मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं झालंय तुमचं. तुम्ही तोच विचार करताय त्यामुळे तेच सुचते. चला येतो. अधिपती हो नको आता नको. चावी तर घेऊन जाल. हे तुमच्या स्वप्नाच्या नादात विसरलो बरं काय चावी घ्यायचं. माझी खरंच इच्छा आहे हो, आपण त्यांचं लग्न लावून द्यावं. तुम्ही काय मला चावी द्यायचं थांबत नाही आहे की नाही? अहो जाऊ देऊ काढून टाका डोसक्यातनं. करू काय माझी जादू करू जादू मनातनं वाईट विचार काढून टाकायचे. ओम ह्रीं क्रीं. तुमच्या जादूचा काही उपयोग होणार नाहीये. त्या जादूनं डोक्यातले वाईट विचार बाहेर निघतात. चांगले नाही. मी येऊ काय? अहो या ना. या आत या. या बसा. नाही ना ग, मी उभीच ठीक आहे. अहो असं काय करताय? असं परक्यासारखं का बोलताय तुम्ही माझ्याशी? या बसा. काय झालंय आई? तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? मला माफ करा. मी माफी मागायला आलते पण मला शब्द सुचत नव्हते. अहो कोणत्या तोंडानं माफी मागणार? अहो तुम्ही का माफी मागताय माझी? दुर्गीनं जे काही केलं नव ते तिनं करायला नको होतं. माझी लेक सापडत नाही पण मी तुमचा कधी दुस्वास केला नाही कारण तुम्हीच या घरची लक्ष्मी आहेत. अहो आणि तुम्ही बी आम्हाला कधी फरक मारलं नाहीत बघा. पण दुर्गीला कवा हे कळलंच नाही बघा. तिनं नेहमी तुम्हाला पाण्यात पाहिलं. अहो अशी उलट्या काळजाची निपजल असं वाटलं नव्हतं. आई तुम्ही नका वाईट वाटून घे. आणि खरं सांगू का, एखादी गोष्ट घडायची असले ना तर ती घडतेच. होय, ती घटना चांगली असेल तर चांगलं वाटल पण जर का ती वाईट असेल तर त्रासच होणार नवं. अहो या घरानं दुर्गीसाठी काय नाही केलं. तिचा संसार उभा केला, तिचे बाळणपण काढलं. अहो खायची आबाळ होती, तोंडात सोन्याचा चमचा दिला तिला. माझ्या भुवीने तर पाठ राखणीसारखी सांभाळली तिला. बहिणीच्या मायानं गोंजारलं. हा पण जेव्हा चुकली तेव्हा शिक्षा बी दिली. भुवी नेहमी म्हणायची या घरामुळं आपण आहोत, या घराला आपल्यामुळं काय झालं नाही पाहिजे बघा. पण दुर्गीनं योग्य रस्ता मोडला. अहो एखाद्याला त्रास देण्यासाठी त्याच्या जीवावर उठणं हे कधीच पटण्यासारखं नाही हो. दुर्गीनं लय वाईट काम केलं बघा. भुवी असती ना व तिला मिरचीची धुरीच दिली असते बघा. अहो पण दुर्गेश्वरीने जे काही केलं ते भुवनेश्वरीवरच्या प्रेमापोटीच केलं ना. ते सांगायला हो. तुमच्यावर जेव्हा तिनं हात उगारला होता तेव्हा मोठ्या मनानं तुम्ही तिला माफ केलं. पण त्यानंतर सुधारायचं सोडून तिनं राग धरला हो मनात आणि हे असं केलं. हे काय बरं केलं नाही बघा. माझ्या भुवीनं
कवा बी नावाला पट्टा लागू दिला नाही बघा. पण हिनं अहो घराण्याच्या नावालाच काळं फासलं बघा. मला तर भ्या वाटते. तिची पोरती चंची तिच्या पावलावर पावलंच ठेवते असं वाटते बघा. नाही आई, तुम्ही उगीच चंचलाला त्याच्यात ओढू नका. अहो उगाच नाही आवडत मी हा. ती बी काय कमी नाही आहे. आई शेर तर ती 1.25 शेर आहे बघा. प्रत्येक वेळी आईच्या पदरामागं लपून काड्या करत असते. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. भुवीनं चंचीला बी किती वेळा समज दिली बघा. अहो गेल्या वर्षी नवरात्रीत भुवीलाच नाही नाही ते बोलली बघा. अहो तिनं गाडोपणा केला म्हणताना तिला गाडव बनवून घरभर फिरायला लावलं होतं बघा. तर तुम्ही तिची बाजू घेऊच नका. हे बघा, आधी जे काही झालं असेल ते झालं, पण ह्या वेळेस चंचलाची चूक नाहीये ना. मला असं वाटतं आपण थोडं तिला समजून घेतलं पाहिजे, तिच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. आणि दुर्गेश्वरी जेलमध्ये गेले ही गोष्ट तिने अगदीच मनाला लावून घेतली आहे. नाही नाही, तुम्ही तिची काळजी करू नका. अहो 2 दिवसात ताळ्यावर येईल बघा. तुम्ही तुमचा संसार सांभाळा, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांच्या सोबत येळ घालवा. लय बरं वाटलं बघा तुमच्याशी बोलून. मन हलकं झालं. येऊ मी? या. मी खरं सांगतो तुम्हाला, काढून टाका त्यांच्या लग्नाचा विचार मनातनं. कसा कसा काढून टाकू मी विचार? मला नाही बघवतो आईंचं दुःख खरंच. तुम्हाला माहिती आहे अधिपती, आपल्यात जर भांडण झालं असेल किंवा काही कारणानं तुम्ही माझ्याशी बोलत नसाल तर माझी काय अवस्था होते माझं मला माहिती आहे. त्यावरून मी अंदाज बांधूच शकते की एका घरात राहून सुद्धा बाबा आईंसोबत नाहीये त्याचा किती त्रास होत असेल आईंना. अहो, पण आपलं नातं वेगळं, त्यांचं नातं वेगळं. ह्या वयात आता लगीन बी हे काय पटत नाही. उलट तुम्ही म्हणालात ना ते पटलं मला. तुम्ही बरोबर म्हणत होता, जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं माणूस हाडवा होतो. उतारवयात गरज असते एकमेकांच्या सोबतीची. बरोबर आहे तुमचं. आणि बघा ना, आता आई बाबांमध्ये जे अंतर आहे त्यामुळे हवी तशी सोबत ते नाही देऊ शकत एकमेकांना. आपण जर त्यांचं लग्न लावून दिलं तर कदाचित त्यांच्या नव्या आयुष्याची पुन्हा सुरुवात होईल. हो, त्यांना त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची असेल तर त्यांची त्यांना करू दे. तुम्ही त्याच्यात पडायची गरज नाही. हे बघा, त्यांना एकत्र आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी एकटी करणार नाहीच आहे. मग कोणाला हाताची येणार? तुम्हाला. ओ, आई बाबांना एकमेकांची साथ मिळवून द्यायची असेल तर मला तुमच्या साथीची गरज आहे. मी तुम्हाला साथ देणार, आयुष्यभर साथ देणार, पण आपल्या संसारासाठी. त्यांच्या संसारात ढवळढवळ करायला नाही. आणि आयुष्य आयुष्य कळलं? सॉरी. अरे वा, शब्दकोडं सोडवत आहे. हा, आई घरात आल्यापासून वर्तमानपत्र आलं, इतकं बरं वाटतंय बघून. बैस ना. कॉफी? हो. थँक्यू. अक्षरम, एक 5 अक्षरी मराठी शब्द लिफ्टसाठी. उद्वाहन. उद्वाहन. हा शब्द मला माहिती होता, नेमका आठवत नव्हता. तू करेक्ट सांगितलंस, उद्वाहन. असंच होतं ना कधी कधी, शब्द ओठावर असतात पण उच्चारता येत नाहीत. तुझा रोग कुठे आहे मला कळतंय बरोबर. पण खरं आहे ग, असं होतंय. म्हणजे चारूशी बोलायचं खूप मनात आहे माझ्या, पण ती समोर आली की मला काय होतं माहिती नाही. आमच्यात बोलणं होतंय आधेमध्ये, पण ते खूप जनरल फॉर्मल बोलणं होतंय. त्याच्यात आमचं असं काहीच नाही आहे. बाबा, अशा दूर गेलेल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी एखादा विधी करावा असं वाटतं का तुम्हाला? हा प्रश्न या शब्दकोड्यापेक्षा कठीण आहे. म्हणजे खरंच असा एखादा विधी असेल तर तो करायला हरकत नाही. म्हणजे त्यामुळे माणसं जवळ येतील. आता माझं आणि चारूचं बघ ना, आमच्यातलं अंतर कमी होत नाहीये. म्हणजे चारू जेव्हा या घरात परत आली ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की ती खूप वर्षांनी आली आहे, अजून थोडीशी बुजलेली आहे. दिवस जातील तसे आमच्यातलं अंतर कमी होईल, आम्ही जवळ येऊ. पण तसं होत नाहीये. ते दिवसागणिक जास्त वाढतंय. असं का होतं याचा विचार केला तुम्ही बाबा? केला ना बाळा, खूप विचार केलाय मी. आणि माझ्या असं लक्षात आलंय की ही मधली काही वर्ष गेलीत ना, त्यांनी घोळ केलाय. आणि कदाचित आमचं वाढलेलं वय ते सुद्धा आडवं येतंय. आता झालंय असं की एकतर आम्ही इतका काळ दूर राहिलो एकमेकांपासून, पण आता मुलगा मोठा झालाय,
तुमचा संसार सुरू झालाय या सगळ्या विचारात कदाचित आमचा संसार मागं पडतोय. खूप वाटतं ग की पूर्वीसारखं सगळं व्हायला हवं. पण काय करावं कसं करावं मला कळत नाहीये. तू म्हणतेस तसा जर काही विधी असता ना खरोखर तर मी लगेच केला असता. तसा एक विधी आहे बाबा. अक्षर का चेष्टा करतेस? हे असला काही विधी वगैरे नसतो आणि असेल तर खरंच मला माहिती नाही हं. तुम्हाला माहितीये. मला माहितीये. सांगू? सांग. लग्न. लग्न? तुम्ही आणि आईंनी पुन्हा लग्न करावं असं वाटतं मला.